MAPS क्लेम संदर्भात आपण बरेच व्हिडिओ बनवत असतो आणि त्या व्हिडिओवर तुमच्यापैकी बरेच जण कमेंट करत असतात आणि कमेंट करून आपापले प्रश्न इथे विचारत असतात। तर आज आपण अशाच तुमच्या आलेल्या सर्व ज्या कमेंट आहेत त्या कमेंटचे उत्तर इथं बघणार आहोत आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर तुम्ही त्याबद्दल कमेंट करून प्रश्न विचारू शकता। आपण जास्तीत जास्त कमेंटचे उत्तर देण्याचा प्रयत्न इथं करत असतो। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली कमेंट आहे हारून गावित यांची। यांचं म्हणणं आहे, सर माझी अजून चालू आहे अप्रेंटिसशिप पण फॉर्म रिजेक्ट दाखवत आहे, अपलोड NSE सर्टिफिकेट काय करायचं? तर जसं की MAPS कडून आता NSE सर्टिफिकेट कंपल्सरी करण्यात आलेलं आहे, त्यामुळे ज्यांची अप्रेंटिसशिप सुरू आहे किंवा ज्यांचे क्लेम रिजेक्ट झालेले आहेत आणि त्यांच्याकडे NSE सर्टिफिकेट नाही तर त्या सर्वांना NSE सर्टिफिकेट काढावं लागणार आहे आणि ज्यांची अप्रेंटिसशिप सुरू आहे ते सध्या क्लेम सबमिट करू शकणार नाहीत। त्यांचे क्लेम सबमिट होत नाहीत किंवा झाले तरी ते रिजेक्ट होत आहेत। तर NSE सर्टिफिकेट, नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असणे खूप आवश्यक आहे। पुढची कमेंट आहे कविता वेंडे यांची। यांचं म्हणणं आहे, सर माझे 2 महिने होऊन गेले, इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्ह झालंय, RO अप्रूव्ड झालं नाही, अजून बाकी माझ्यासोबत सगळ्यांचं क्लेम जमा झाले, माझे केव्हा होणार? 2 मंथ होऊन गेले। तर RO कडून अप्रूव्हल घेण्यासाठी तुम्हाला एक तर RO ऑफिसला जाऊन भेटावं लागेल किंवा डेस्क10चा जो आपण मेल ID दिला आहे त्यावरती तुम्हाला कंटिन्यू मेल पाठवावं लागतील आणि तुमचा क्लेम नंबर आणि तुमचं BTRIचं नाव हे तिथं तुम्हाला टाकून त्यांना कंटिन्यू मेल करावे लागतील किंवा RO ऑफिसला जाऊन भेटावं लागेल, तेव्हा तुमचा RO कडून अप्रूव्हल होईल किंवा मग काही दिवस आणखी वाट बघायला लागेल, जेव्हा तुमचा नंबर येईल तेव्हा तुमचा क्लेम अप्रूव्हल होऊन जाईल। वरवटे थँक्यू सर फॉर द इन्फॉर्मेशन। थँक्यू तुमचा पण सपोर्ट केल्याबद्दल। पुढची कमेंट आहे अक्की ऑफिशियल। सर अक्की ऑफिशियल यांचं म्हणणं आहे की सर माझी मंथली क्लेम होता, आता अप्रेंटिसशिप पूर्ण झाली आहे तर फ्रॉम क्लेम रेज आहे, तर आता सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, सर्टिफिकेट अपलोड करायचा ऑप्शन येत नाही। तर इथं यांचं म्हणणं आहे की यांचा मंथली क्लेम होता पण आता त्यांची अप्रेंटिसशिप कंप्लीट झालेली आहे, त्यांना आता NSE सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे पण तिथं क्लेम रेज असं दाखवत आहे। तर क्लेम रेज आहे म्हणजे तुमचा कंपनीकडून अजून क्लेम अप्रूव्हल झाला नाही। तुम्हाला सर्वात आधी कंपनीकडून क्लेम अप्रूव्हल घ्यावा लागेल आणि आता तुम्हाला जर NSE सर्टिफिकेट तिथं अपलोड करायचं आहे तर कंपनीला जाऊन तुम्ही क्लेम रिजेक्ट करायला सांगा किंवा रेक्टिफाय करायला सांगा आणि तिथं NSE सर्टिफिकेट अपलोड करून क्लेम सबमिट करा, जेणेकरून तुमचा क्लेम कंपनीकडून अप्रूव्हल होईल आणि पुढे चालून RO कडून पण अप्रूव्हल होईल आणि तुम्हाला अडचण येणार नाही। पुढची कमेंट आहे गणेश विखे, क्लेम रेज केला आहे। क्लेम जर रेज केला आहे तर त्याला कंपनीमध्ये जाऊन त्याला अप्रूव्हल करून घ्या, त्याच्यानंतर RO कडून तुमचा अप्रूव्हल होईल आणि नंतर तुम्हाला पैसे येतील। पुढची कमेंट आहे गोरक्ष तालपे, सर RO कडून पण अप्रूव्ह झाला आहे, 3 मंथ झाले, स्टेटस पेंडिंग आहे। हां, बऱ्याच जणांचं पेंडिंग आहे, सर्वांच्या सोबत तुमचं पण होऊन जाईल क्लिअर। सर माझे 9। पुढची कमेंट आहे शुभम पारदी यांची, सर माझे 9 मंथचे क्लेम RO ने अप्रूव्हल केले पण पेमेंट आलं नाही आणि आता मी कंपनी सोडली तर माझे ते अप्रूव्हल झालेले आहे, तर आता माझे पैसे येतील का? हां, तुम्ही जरी आता पहिले कसं होतं फक्त कॉन्ट्रॅक्ट फॉर्म टाकला तरी तुमचे क्लेम RO कडून अप्रूव्हल होत होते आणि तुमचा आधीच RO कडून अप्रूव्हल झालेला आहे तर तुम्हाला 9 मंथचे पैसे भेटतील। सर्वांचे पैसे पेंडिंग आहेत, तर जेव्हा सर्वांचे पैसे येतील तेव्हा तुमचे पण भेटतील। पण आता तुम्ही जिथं पण करंटली तुम्ही जिथं अप्रेंटिसशिप करसाल तिथं तुम्ही अप्रेंटिसशिप कंप्लीट करा आणि NSE सर्टिफिकेट घ्या, जेणेकरून पुढचा क्लेम सबमिट करताना तुम्हाला त्याचा फायदा होईल। ती कमेंट थोडीशी मोठी आहे। तेजा RTM, सर प्लीज रिप्लाय, मी 2 कंपनीमध्ये अप्रेंटिसशिपसाठीचा फॉर्म भरला होता। ओके, फर्स्ट कंपनीमध्ये मी 1 इयर कंप्लीट केलं आहे, अप्रेंटिसशिप पोर्टलवर कॉन्ट्रॅक्ट ओके दाखवत आहे, याचं NSE सर्टिफिकेट पण आहे। सेकंड कंपनीमध्ये NAPS ट्रेनी म्हणून लागलो, तिकडे मी फक्त 1 मंथ कंप्लीट केला आणि अप्रेंटिसशिप पोर्टलवर कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करून घेतला आहे। दोन्हीही कॉन्ट्रॅक्टचे नंबर्स वेगळे आहेत पण ज्यावेळी मी MAPS रजिस्ट्रेशन करतो तेव्हा टर्मिनेट झालेला कॉन्ट्रॅक्ट नंबर दिसतो, जे कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट केला आहे तो कॉन्ट्रॅक्ट नंबर दिसत नाही। MAPS रजिस्ट्रेशन करताना अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर टाकला की ॲटो टाईप होऊन टर्मिनेट झालेला कॉन्ट्रॅक्ट नंबर दिसतो, यावर प्लीज हेल्प करा।
सर्वात आधी तर तुम्ही 2 ठिकाणी अप्रेंटिसशिप करायलाच नाही पाहिजे. जर तुमची पहिल्या ठिकाणी जर अप्रेंटिसशिप कंप्लीट झाली, NSC सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, तर तुम्ही परत अप्रेंटिसशिप नाही करायला पाहिजे, सरळ जॉब जॉईन करायला पाहिजे. कारण त्याचे 2 फायदे होतील. एक तर तुम्हाला सॅलरी जास्त भेटू शकते आणि दुसरं तुम्हाला भविष्यामध्ये चांगलं हे होऊ शकते. म्हणजे तिथं ज्या कंपनी जर चांगली असली, तुमचं वागणूक चांगलं वगैरे वाटलं, तुमचा जॉब कंटिन्यू होऊ शकतो. तर तुम्ही 2 ठिकाणी अप्रेंटिसशिप करायला नाही पाहिजे. आणि ठीक आहे, तुमचं जर समजा दुसरा कॉन्ट्रॅक्ट जर आता दिसत असेल, तर तुम्हाला सर्वात आधी जायचं आहे ज्या कंपनी तुमचा क्लेम टर्मिनेट केला तिथं जाऊन त्यांच्याकडून डाटा डिलीट करून घ्यायचा आहे किंवा BTRI ऑफिसला जाऊन भेटायचं आहे. जवळच्या गव्हर्नमेंट ITIमध्ये जा, तिथं BTRIचं ऑफिस असते, त्यांच्याकडून तुमचा डाटा डिलीट करून घ्या दुसऱ्या कंपनीचा. तेव्हा तुमचा पहिला जो डाटा आहे तो तिथं दिसेल आणि त्यानंतर तुमचा क्लेम सबमिट होईल. पुढची कमेंट आहे आदित्य गायकवाड. सर, माझं स्टेटसमध्ये अप्रूव्ड बाय इस्टॅब्लिशमेंट असं आलं आहे, मग पेमेंट कधी होईल? तुमचं पेमेंट होणार नाही, कारण की फक्त अप्रूव्ड बाय इस्टॅब्लिशमेंट म्हणजे फक्त कंपनीनं अप्रूव्हल दिलं आहे. अजून तुम्हाला RO ऑफिसकडून अप्रूव्हल घ्यायचं बाकी आहे. तर सर्वात आधी RO ऑफिसकडून अप्रूव्हल घ्या आणि त्यानंतर तुमचं पेमेंट येऊ शकते. पुढची कमेंट आहे सिद्धेश लाड. हॅलो सर, क्लेम रेज केला आहे जूनमध्ये, कधी अप्रूव्हल होईल? क्लेम रेज आहे म्हणजे अजून तुमच्या कंपनीनेही तुम्हाला अप्रूव्हल दिलेलं नाही. सर्वात आधी कंपनीकडे जा, त्यांच्याकडून क्लेम अप्रूव्हल करून घ्या आणि नंतर ROकडून अप्रूव्हल करून घ्या. त्यानंतर तुमचे क्लेमचे पैसे येतील तुम्हाला. पुढची कमेंट आहे पवन कांगडे. सर, क्लेम रेज असा स्टेटस येत आहे तर काय करावे? क्लेम रेज आहे म्हणजे फक्त तुम्ही क्लेम सबमिट केला आहे, तुमच्या कंपनीकडून अप्रूव्हल घ्या. क्लेम रेज म्हणजे फक्त तुमचा क्लेम सबमिट झाला आहे, तुमच्या कंपनीकडून अगोदर अप्रूव्हल घ्या, त्यानंतर ROकडून अप्रूव्हल घ्यायचा आहे, त्यानंतर पेमेंट होईल. पुढची कमेंट आहे DJ स्काय. सर, प्रिस्क्राईब स्टायपेंड चुकीचा टाकला, आता 3500च्या जागी 750 दाखवते. प्रिस्क्राईब स्टायपेंड म्हणजे तुम्हाला त्या महिन्यात जमा झालेली रक्कम हे टाकायचं आहे. तुम्हाला जर त्या महिन्यात पैसे जर कमी भेटले असतील तर त्या महिन्याचे 3500 भेटणारच नाही, तुम्हाला कमी भेटतील. तुम्हाला जर समजा ॲब्सेंटी असेल किंवा त्या महिन्यात 10 दिवस 12 दिवसच तुमची प्रेझेंटी असेल तर तुमचा क्लेम हा थोडा कमी जास्त होऊ शकतो. जरुरी नाही तुम्हाला प्रत्येक महिन्याचे 3500 रुपये भेटतील. ते तुमच्या जमा झालेल्या स्टायपेंडच्या अमाऊंटवर डिपेंड आहे. त्याच्या 70% असं काहीतरी भेटतात ते पैसे. पुढची कमेंट आहे ऋषभ पाटील. सर, ROने रेक्टिफाय रिमार्क दिला आहे आणि बँक स्टेटमेंटमध्ये सॅलरी हायलाईट करायला सांगितलं होतं, तर मी हायलाईट करून सबमिट केली, तर आता मला परत इस्टॅब्लिशमेंटकडून अप्रूव्हल घ्यावं लागेल का क्लेमसाठी? हां, ही प्रोसेस आहे. म्हणजे जरी तुमचं ROकडून रेक्टिफाय झालं आहे तरी तुम्हाला क्लेम सबमिट केल्यानंतर इस्टॅब्लिशमेंटकडून अप्रूव्हल घ्यावं लागेल, त्यानंतरच ROकडून परत अप्रूव्हल होईल. ही प्रोसेस तुम्हाला करावी लागेल, तेवढी प्रोसेस करणं जरुरी आहे. पुढची कमेंट आहे दीपक. सर, आता क्लेम सबमिट केला तर चालेल का? हां, चालू शकते, पण आता NSC सर्टिफिकेट म्हणजे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे, त्याशिवाय क्लेम तुमचा अप्रूव्हल होणार नाही. जर सर्टिफिकेट नसेल तर आता क्लेम सबमिट होणार नाही तुमचा. पुढची कमेंट आहे शेख रहमान. सर, RO हॅज नॉट बीन अप्रूव्ड, इट हॅज बीन 4 मंथ. 4 महिने झाले तर तुम्हाला एक तर RO ऑफिसला जाऊन भेटायचं आहे, नाहीतर डेक्स्टेनचा आपण जो मेल ID दिला आहे त्यावरती तुम्हाला मेल करत राहायचं आहे, त्यानंतर तुमचं काम होऊन जाईल. पुढची कमेंट आहे रोहित काळे. सर, 10 मंथचे क्लेम RO अप्रूव्ड आहेत, फक्त 2 मंथचे क्लेम रेक्टिफाय आहेत. NSC सर्टिफिकेट अपलोड करा म्हणतंय, 2 मंथसाठी करायची गरज आहे किंवा नाही? केलं तर बाकीचे 10 मंथ क्लेमचे पैसे येतील का? बाकीचे 10 मंथ जर ROकडून अप्रूव्हल असतील तर त्याचं काही टेन्शन नाही, ते पैसे येतील. पण हे जे 2 महिने आहेत याच्यासाठी NSC सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. पण जर समजा या 2 महिन्यासाठी जर तुमची काही गडबड झाली तर 10 महिन्याचं नुकसान होऊ शकते. तर मला असं वाटते की तुम्ही या महिन्याच्या शेवटपर्यंत थांबा. या महिन्याच्या शेवटपर्यंत पैसे काय येतात नाही येत हे थोडी अपडेट घ्या. जर या महिन्याच्या शेवटी जर पैसे आले तर या 10 महिन्याचे पैसे पहिले घेऊन घ्या आणि नंतर या 2 महिन्याचा उरलेला क्लेम आहे तो सबमिट करा NSC सर्टिफिकेट टाकून. म्हणजे याच्यामध्ये जर काही गडबड सरबड झाली तर फक्त या 2 महिन्याचीच गडबड होईल आणि या 10 महिन्याचा जो ऑलरेडी अप्रूव्ह झालेला आहे ते पैसे भेटतील. नाही तर या 2 महिन्याचं करायला जाल आणि या 10 महिन्यात जर पैसे नाही आले तर गडबड होऊन जाईल. तर एवढं लक्षात ठेवा रोहित काळे. पुढची कमेंट आहे पायल मात्रे. इस्टॅब्लिशमेंटकडून अप्रूव्हल ओके आलं आहे. इस्टॅब्लिशमेंटकडून जर अप्रूव्हल आला आहे तर तुम्हाला अजून ROकडून अप्रूव्हल घ्यायचं आहे, त्यानंतर पुढची प्रोसेस होईल. पुढची कमेंट आहे राहुल धोडारे. सर, मी महाराष्ट्र से हूँ,
बट मैं रेलवे अप्रेंटिसशिप गुजरात में कर रहा हूँ तो मुझे ये बेनिफिट मिलेगा क्या? नहीं, ये बेनिफिट आपको नाही मिलेगा. महाराष्ट्रासाठी स्कीम आहे. म्हणजे महाराष्ट्रातला मुलगा पाहिजे आणि महाराष्ट्रातच अप्रेंटिसशिप करायला पाहिजे. महाराष्ट्राच्या बाहेर जर अप्रेंटिसशिप केली तर एक स्कीममधून पैसे भेटणार नाहीत. ओमकार शिंदे, सर MAPS क्लेम पेंडिंग आहे. क्लेम पेंडिंग असेल तर त्याला अप्रूव्हल करून घ्या आणि पेमेंट पेंडिंग असेल तर काही दिवस तुम्हाला वाट बघावी लागेल. पुढची कमेंट आहे प्रथमेश नरुटे, रिजेक्टेड बाय आरो असं आलं आहे, काय करू? सर्वात आधी तुम्हाला रिजेक्शनचं कारण काय ते बघायचं आहे. क्लेम नंबर, जो क्लेम नंबर असतो त्यावर क्लिक करा किंवा क्लेम मॉड्यूलमध्ये जा, तिथं कारण बघा आरोने रिजेक्ट कशासाठी केलं आहे. आणि NSE सर्टिफिकेटसाठी केलं असेल तर NSE सर्टिफिकेट टाका. बँक स्टेटमेंटचं काही गडबड असेल तर ते दुरुस्त करा. पहिले कारण बघा काय रिजेक्ट करायचं, ते कारण दुरुस्त करा आणि परत रिसबमिट तुम्ही करू शकता. पुढची कमेंट आहे, सर माझे 9 मंथचे पैसे आले आहेत मार्चमध्येच आणि उरलेले 3 मंथचे पैसे नाही आले आहेत. अप्रूव्ड बाय इस्टॅब्लिशमेंट दाखवत आहे मार्चपासून ऑगस्टपर्यंत. इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल आहे तर आरोकडून अप्रूव्हल घेऊन ठेवा. आता बाकी मुलांची पण पेमेंट पेंडिंगच आहेत. जेव्हा त्यांचं क्लिअर होईल तेव्हा तुमचं पण क्लिअर होऊन जाईल. पुढची कमेंट आहे वरुण पाटील, सर पेमेंट स्टेटस पेंडिंग दाखवते, कधी येईल? येईल लवकरच येईल. बऱ्याच मुलांची पेंडिंग आहेत. श्रीराम, सर मी एका कंपनीमध्ये काम करत आहे. आधी काही कारणास्तव इथला जॉब सोडला. 1 महिना आधी ऑफिशियल मेल केला आहे रिझिग्नेशन लेटरचा आणि त्यावर डायरेक्टरची सही आहे. पुढची कमेंट आहे श्रीराम, सर मी एका कंपनीमध्ये काम करत आहे. काही कारणास्तव मी इथला जॉब सोडत आहे. 1 महिना आधी ऑफिशियली मेल केला आहे रिजिग्नेशन लेटरचा आणि त्यावर डायरेक्टरची सही आणि ॲक्सेप्टन्स पण घेतला आहे. जे पेंडिंग काम होते ते पण नोटीस पिरियडमध्ये पूर्ण केले आहे. तर 2 दिवसात माझा नोटीस पिरियड संपतो आहे. कंपनीचे डायरेक्टर बोलत आहेत तुला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट भेटणार नाही. मी सगळं कंपनी या नियमानुसार नोटीस पिरियड केला तरी पण बोलत आहेत एक्सपिरियन्स सर्टिफिकेट भेटणार नाही. तर ह्यासाठी काही कायदेशीर कारवाई करू शकतो का? किंवा BTRI ऑफिसमध्ये गेलो तर तिथून काही मदत होऊ शकते का? हा होईल. 100% BTRI ऑफिसमधून मदत भेटेल. कारण BTRI ऑफिस बनवलंच याच्यासाठी आहे की ITI करणाऱ्या मुलांसाठी मदत व्हावी, त्यांचे जेवढे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह व्हावे, यासाठीच BTRI ऑफिस बनवण्यात आले आहेत. तर तुम्ही तिथं जाऊ शकता, तुमची मदत नक्कीच होईल. नाही त्यांनी जरी तुमचं नाही ऐकलं तर तुम्ही प्रत्येक मोठ्या शहरामध्ये कामगार कल्याण ऑफिस असते किंवा कामगार कल्याण आयुक्त असतात, तर त्यांना डायरेक्ट भेटू शकता आणि त्यांचं कामच असते ते. कामगार म्हणजे आपण सर्व कामगारच्या श्रेणीतच येतो, तर आपली ते मदत नक्कीच करतात. आमचं जेव्हा अप्रेंटिसशिपचं मॅटर झालं होतं, आमचं सर्टिफिकेट भेटत नव्हतं, तर आम्ही त्यांना भेटलो होतो आयुक्तांना, तर त्यांनी आमचं काम करून दिलं होतं आणि BTRIने पण आमची मदत केली होती. तर तुम्ही BTRIला भेटू शकता किंवा कामगार आयुक्त किंवा कामगार कल्याण ऑफिस जे असते तर त्यांना भेटून तुम्ही तुमची प्रॉब्लेम सांगितला, ते लोक मदत करतात, होऊन जाईल तुमचं काम. कधी मिळतील पैसे याची चौकशी करण्यासाठी आपण कुठे संपर्क करू शकतो? या आधीचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये आपण डेक्स10चा मोबाईल नंबर दिला होता आणि डेक्स10चा मेल ID पण दिला आहे, तर त्यावर तुम्ही मेल करू शकता किंवा कॉल करून त्यांना विचारू शकता. पेमेंट पेंडिंगला आहे, 2 मंथ झाले तरी किती दिवस लागतील अजून? धोनीकडून अप्रूव्ड आहे, दोन्हीकडून अप्रूव्ड आहे. ओके, धोनी, मला वाटतं महेंद्रसिंग धोनीकडून अप्रूव्हल आहे काय? ओके ठीक आहे, हरकत नाही. बऱ्याच मुलांची पेंडिंग आहेत, होतील, सर्वांची सोबत होतील. पुढची कमेंट हारून गावी, सर माझी अजून चालू आहे अप्रेंटिसशिप पण फॉर्म रिजेक्ट दाखवत आहे. असं अपलोड NSE सर्टिफिकेट, हां NSE सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. ज्यांची अप्रेंटिसशिप सुरू आहे त्यांच्यासाठी अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. पुढची कमेंट शाहू, सर अप्रेंटिसशिप कंप्लीट नाही झाली आहे, 6 महिने झाले आहेत, तर काय करू? आरोने सर्टिफिकेटसाठी रिजेक्ट केला आहे. हां तेच, अप्रेंटिसशिप ज्यांची सुरू आहे ना त्यांचा सर्वांचा आरोकडून रिजेक्टच होणार आहे. कारण आता NSE सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. ज्यांच्याकडे NSE सर्टिफिकेट नाही, म्हणजे ज्यांची अप्रेंटिसशिप सुरू आहे, तर साहजिकच त्यांच्याकडे NSE सर्टिफिकेट नाही, तर त्यांचा सर्वांचा क्लेम रिजेक्टच होणार आहे. आता हे मंथली क्लेम वगैरे जे सबमिट होत होते ना ते होणार नाहीत तुमचे. मंथली क्लेम सबमिट जरी करायचा असला तरी तुम्हाला NSE सर्टिफिकेट आवश्यक आहे. NSE सर्टिफिकेट नसेल तर तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, याचं लक्षात ठेवा. NSE सर्टिफिकेट खूप आवश्यक आहे. ज्यांची अप्रेंटिसशिप सुरू आहे त्यांचं आता होणारच नाही, त्यांची पूर्ण झाल्यावरच होईल क्लेम सबमिट.
सौरभ कटरे ॲप्रेंटिस नंबर टाकला, बाहेर फेकत आहे. बाहेर फेकत आहे म्हणजे तुमचं MAPS पोर्टलवरती रजिस्ट्रेशनच नाही आहे. तुमची एक ते ॲप्रेंटिसशिप सुरू असेल किंवा ॲप्रेंटिसशिप जर कंप्लीट झाली असेल तर तुमचा डाटा कंपनीने ॲप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवरती अपलोडच केलेला नाही. त्यामुळे तुमचा MAPSकडे डाटा नाही, म्हणून तुम्हाला ते बाहेर फेकत आहे. तर सर्वात आधी एक ॲप्रेंटिसशिप जर कंप्लीट झाली असेल तर तुम्ही ॲप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवर तुमचा डाटा अपडेट आहे का ते चेक करा. आणि तिथं जर अपडेट नसेल तर कंपनीला अपडेट करायला सांगा. त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन होईल MAPS पोर्टलवर आणि तुमचा क्लेम सबमिट होईल.